कुठल्या विधानसभेच्या आमदारांसोबत त्यांनी संवाद साधला. देशात अनेक आपली राज्य आहेत, परंतु आजपर्यंत कधीच कुठल्या राज्याच्या आमदारांसोबत ते असे बसून त्यांनी कधी चर्चाच केली नव्हती. पहिल्यांदा हे घडलं आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी आपलं आश्वासन दिलेलं आहे ते म्हणजे आपलं शेवटी सरकार जे आलं ते इतक्या मोठ्या ठिकाणी आलेलं आहे की आता मला वाटत नाही पुढचे 15 ते 20 वर्ष आता आपल्या या महायुतीला कोणीही राज्यामधून हटवू शकेल. इतकं जबरदस्त तिथे मताधिक्य महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेला आहे. म्हणून अशा वेळेला आपल्याला निधीची कमतरता पडू देणार नाही हा शब्दच आपल्या पंतप्रधान साहेबांनी दिलेला आहे. आणि मग आज आपले मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी आपण आणणारच आहोत. आपले आठवले साहेब केंद्रामध्ये मंत्री आहेतच, त्यांचे आशीर्वाद आहेतच. त्यांचा देखील मला ज्या दिवशी मी शपथविधी झाला त्याच दिवशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच नक्कीच त्यांनी देखील सांगितलं की योगेश काही तुझ्याकडची कामं असतील ते मला देत जा, आपण ती देखील मंजूर करून घेऊ. म्हणजे आठवले साहेबांचे देखील आणि ते खातं अतिशय महत्वाचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.